तर ओम नमः शिवाय सर्वांना. तर मी काल म्हटलं होतं तुम्हाला की शावरला काल जाणं झालं ना, कारण काल पाऊस पण जास्त होता आणि छत्री पण नव्हती. रणकोटगाव कसं जायचं म्हणून गर्दी कानावर पडली होती. म्हणलं आज जावं. आणि आता आम्हाला सगळ्यांना आता शावरला जाणार आहे. त्याच्यासाठी जाणार आहे तुम्हाला नंतर सांगतो. आणि चल सर्वांना ओम नमः शिवाय. सोमवार होता म्हणून म्हटलं चला आंघोळ वगैरे करून फ्रेश होऊया आणि पांढरे कपडे घालूया, कारण सोमवार हा पांढरा शुभ्र कपड्यांचा दिवस असतो आणि पांढऱ्या कपड्यांचा सुद्धा. देवपूजा केल्यानंतर म्हटलं चला आता आम्ही निघालो शाववाडीला. चप्पल वगैरे घेऊन मी गाडी बाहेर आहे थोडीशी गाडी. ब्रदर आहे त्यामुळे ओरडते त्यामुळं आता निघालो शाववाडीला. आणि शाववाडीला गेल्यानंतर तुम्हाला सांगतो की काय करायचं आणि काय नाही ते. हे आमचा भाऊ बघा बसले पाठीमागे. केलेली सकाळी आमटी मध्ये बघा येते का बघा झोपून उठल्यासारखं. त्यामुळे गेलो आम्ही बँकेत आणि बँकेतनं पैसे काढले, कारण पैशाशिवाय आजकाल या जगात काहीच भेटत नाही. मग थोडीफार खरेदी केली आणि भाऊला पण खरेदी करायची होती, त्यामुळे घरी आलो पटकन. आणि हा सगळा पसारा इथं होता, आवरला पसारा. आणि पसारा लावल्याने म्हटलं लय भूक लागली, मग भात घातला चुलीवर. भात घातल्यानंतर भांडी वगैरे सगळी धुतली, झाडू वगैरे मारला आणि म्हटलं चला बाबा जेवणाला लागावं. मग जेवणाला लागल्यानंतर डाळ तडका केला आणि तडका केल्यानंतर म्हटलं काहीतरी स्पेशल व्हायला पाहिजे. मग हे पास्ता आणला होता, मग पास्त्यासाठी तर लागणारे मिरची वगैरे कांदा टॅमॅटो सगळे होते. आणि हे मेयोनेज पण होते. मग मेयोनेज वहिनींना लई हवस असते हे असले काहीतरी करायचे. मग त्यांनाच म्हटलं तुम्ही काहीतरी करा म्हणून. मग त्यांनी हे केलं, असं मस्तपैकी लागले, टेस्ट पण लागली. आणि टेस्ट पण लागलेलं म्हटलं आता खावं. मग घेतलं, हे मस्त खूप छान झालेलं. आणि म्हातारा माणूस येते ते थोडं द्यायलाच पाहिजे. आणि म्हातारा माणूस आले तिथं नगदी उसगुणीवंता येती तोंडाला तुझी माता, म्हणजे तुझी आई येते. माझ्या आईवर नशिबी दिली तर तुझ्या आईची. तर आज दिवसभरात मी अशी सगळी कामं केली, खरेदी केली, खाल्लं आणि तर उद्या भेटूया परत जॉबला. तर सगळ्यांना ओम नमः शिवाय आणि गुड नाईट, शुभरात्री.